नमस्कार सर्वांना, मी रोहिणी तुम्हा सर्वांची माझ्या मिनी व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर सुट्टी असली की पाय आपल्या घरात बसतच नाही. जसं तर आम्ही कुठे फिरायला जात नाहीत, पण संडेचा दिवस होता म्हटलं तर दोघांनाही सुट्टी होती म्हणून ह्यांनी पण ठरवलं होतं की आज मला कुठं तर बाहेर घेऊन जायचंच म्हणजे जायचंच. तर ह्यांनी मला घेऊन गेले होते औशामध्ये. औशाचं जे बालाजी मंदिर आहे ते सगळ्यांना माहीतच असेल. तर खूप जास्त फेमस आहे मंदिर ते. तर खूप सुंदर पण आहे तसंच आणि म्हणजे हुबेहूब ना मला तिरुपतीमध्ये आलेलं असं म्हणजे असं वाटत होतं. तर पाहू शकताय तुम्ही पण की बालाजी मंदिरचा जे लुक होता तर तो खूप सुंदर असा होता. आणि जसं आपलं तिरुपतीचं मंदिर आहे बाहेरून थोडंसं तसंच हे पण दिसत होतं. तर पाहू शकता तुम्ही पण. आणि इथे विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर होतं, तिथं पण दर्शन करून घेतलं. तर कसं माहिती का, सुट्टीच्या दिवशीच आपण असं बाहेर वगैरे येतो, असं तर आपल्याला ड्युटीमुळे कुठे जाता पण येत नाही त्याच्यामुळं. आणि मग ह्यांनी पण मला म्हटले होते की आपण मॅचिंग मॅचिंग काहीतरी घालूयात म्हणून आम्ही मॅचिंगच केलं. तर आम्ही असं जोडीनं कुठं गेलो ना तेवढं चांगलं वाटते आणि मूड पण चांगला होते आपलं सुट्टीच्या दिवशी. तर इथे पाण्यामध्ये ना कासव होते, तुम्हाला पुढे दिसतीलच. तर इथलचं जे लुक आहे तर ते खूप जास्त मला आवडलं. ह्याने नंतर नारळ पण फोडून घेतलं, नारळ जे खराबच निघालं पण पावलं ठीक आहे. तर इकडे बघा हे कासव होते 4-5. आणि ह्यांनी परत वरती गेले होते कारण चावी जी होती ना ती गाडीलाच विसरली होती. बरं झालं कोणी घेऊन नाही गेलं, तर होतं असं कधी कधी, जाऊ द्या. आणि इथं प्रसाद पण होता, तर नंतर इथं कढी आणि भात होता तर ते पण मस्त असं खाऊन घेतला मी. आणि ही मांजर होती तिथंच, खूप अशी क्यूट होती. आणि बघू शकता इकडे वातावरण जे आहे तर ते किती सुंदर असं होतं. असं मला तर असं वाटत होतं की तिथून घरी येऊच नाही वापस, कारण एवढं सुंदर वातावरण म्हणजे तिरुपतीसारखंच. पाहू शकता तुम्ही पण व्हिडिओमध्ये. जर कधी तुम्ही पाहिलं नसेल तर माझ्या व्हिडिओमार्फत बालाजी मंदिर पाहून घेऊ शकताय. इकडे मग मी इकडं मस्त पेढा खायला चालू होतं कारण ह्यांचा तर उपवास होता, मग ह्यांना काही जमत नाही पेढा म्हणून मीच खाऊन टाकला. आणि नंतर मी चालत यायले तर ह्यांनी पुढंच गेले होते आधीच माझा व्हिडिओ पण काढून घेतला. मग आता काढत आहे तर म्हणलं इकडे छान असा हात पण जोडून घेतले. त्याच्यानंतर आमचा प्लॅन पुढचा होता तर तो आपला औशाचा जे किल्ला आहे तर तो पाहण्याचा. इकडे आम्ही गेलो होतो, इथं 20 रुपये काहीतरी फीस होती, तर इथलचा किल्ला पण आम्ही पाहून घेतला. तर किल्ला आहे ना खूप सुंदर आहे इथलचा पण. म्हणजे आता म्हणजे अगोदरचा काळातला आहे त्याच्यामुळे थोडंफार कुठे कुठे गवत वगैरे आलेलं आहे किंवा मग जे काय आहे पडापडी झालेलीच आहे, तर पडणारच ना. आता खूप वर्षापूर्वीचा 1644चा किल्ला आहे म्हणे हा. अशा सुंदर किल्ल्याचा आम्ही छान असं एन्जॉय केलं, विचारलं होतं. तर बघू शकता इकडे किल्ल्याचं तरी पण वातावरण जे आहे ना ते खूप सुंदर असं आहे. आणि झाडं पण खूप चांगले चांगले तिथं आलेले आहेत चिंचेचे वगैरे. तर इकडं किल्ल्याचं जे वातावरण आहे ते पण आम्हाला खूप जास्त आवडलं. बालाजी मंदिरचं पण पहिले लोक खरंच ना जे खूप म्हणजे खूप सुंदर असं बांधकाम करायचे किंवा जे काय आहे ना खूप सुंदर त्यांना कला येत होत्या वेगवेगळ्या. त्यांनी कसं बांधकाम वगैरे केलं असेल ते त्यांनाच माहीत, कारण हे जे बांधकाम करणं आहे ना आता कोणालाही होणार नाही. तर इकडं पाणी जे आहे ना तिकडचं खूप खराब झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही पण, हिरवं हिरवं झाले पूर्ण. पण किल्ल्याचं जे वातावरण आहे ते खूप जास्त आवडलं. आजच्यासाठी एवढंच होतं, पुन्हा भेटूयात, बाय.